एक नवीन चॅप्टर आता आपण सुरू करू, स्टेअरकेस. अतिशय महत्त्वाचं चॅप्टर आणि जास्तीत जास्त याच्या विचारण्यात येणाऱ्या कोणत्या गोष्टी राहील तर टेक्निकल टर्म्स विचारतील. स्टेअरकेस मध्ये टेक्निकल टर्म्स विचारल्या जाईल तुम्हाला. त्यानंतर विचारल्या जाईल स्टेअरकेसचे प्रकार आणि विचारलं जाईल एक महत्त्वाची डायग्राम, ती म्हणजे डॉग लेग स्टेअर. डायग्राम पूर्ण. तर आपण सगळ्यात पहिले बघूया आपण टेक्निकल टर्म्स. तर टेक्निकल टर्म्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या पायऱ्या असतात कशा. तर आपल्या पायऱ्याची सुरुवात कशी असते आणि आपण कसं कसं चढून जातो, तर कोणत्या पार्टला काय म्हणतात तर ते बघूया. आता हे बघा, हे स्टेअरकेसच्या एक 3 स्टेपची पायरी इथे आपण दर्शवलेली आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले महत्त्वाचा एक भाग दिसत असेल की जे स्टेप आपण बघतोय, ही स्टेप इथे अशी ड्रॉ करून दाखवलेली आहे बघा मोठ्या ह्याच्यात. ही स्टेप इथे दाखवलेली आहे. मग या स्टेप वरून आपण एक लक्षात घेऊ की जर आपल्याला जे अंतर चढून जायचं असेल, जे अंतर आपल्याला पाय ठेवल्यानंतर वर अप करताना चढून जायचं असेल त्याला राईज पार्ट म्हणतो आपण, राईज. आणि ज्या पोर्शन वरती आपण पाय ठेवतो त्या पोर्शनला आपण म्हणतो ट्रेड. म्हणजे पोर्शन कोणता झाला, हा अप करायचा राईज आणि हा पाय ठेवायचा ट्रेड असं आपण म्हणणार. मग हा पुन्हा राईज ट्रेड राईज ट्रेड राईज ट्रेड असं करत करत आपण बिल्डिंगच्या वरती चढत जाणार, बरोबर. मग ज्या पोर्शन मध्ये आता आपण जिथून आपली स्टेअरकेस स्टार्ट होणार त्या स्टेअरकेसला सगळ्यात पहिले एक पोस्ट असतो. एक पोस्ट इथे असतो, एक पोस्ट एंडला असतो, बरोबर. त्याला काय म्हणणार आपण, निवेल पोस्ट. त्याला काय म्हणणार, या पोस्टला निवेल पोस्ट. निवेल पोस्ट एक इथे राहणार, एक सर्वात एंडला राहणार आणि त्याच्यासोबत वरती हँडरेल दिलेली असते. हँडरेल दोन्ही निवेल पोस्टच्या वरती राहणार आणि मधात राहणार बलुस्टर. बलुस्टर म्हणजे हँडरेलला सपोर्ट म्हणून पायऱ्यावरती दिले जाणारे बलुस्टर. हँडरेल सोबत बलुस्टर सोबत निवेल पोस्ट. महत्वाचा पार्ट कोणता आहे, निवेल पोस्ट. दोन ठिकाणी राहणार, सेंटरला सगळे बलुस्टर राहणार आणि हँडरेल राहणार. ओके, याच्यावर हात ठेवून आपण वरती चढू शकतो. हा पार्ट झाला. मग आता हा पार्ट जो ट्रेडचा पार्ट आहे, म्हणजे काही अंतर आपण आडव्या दिशेत जात आहोत, प्रत्येक स्टेपवर पाय ठेवणार आणि आडव्या दिशेत अंतर कव्हर करणार. तर या पार्टला काय म्हटलेलं आहे, गोईंग. जे अंतर आपण चढत जातो आणि आडव्या दिशेत चढतो त्याला काय म्हटलं आहे, गोईंग. ज्याच्यावरती आपण पाय ठेवणार तो पार्ट सुद्धा कशातला होईल, गोईंगचा. मग जर सगळे गोईंग जर प्लस केले तर लेंथ ऑफ स्टेअर सुद्धा आपल्याला माहिती पडतं. ओके, मग आता ह्या गोईंग आणि या राईटच्या मधात काही पार्ट आपला बाहेर निघालेला असतो. कधी कधी आपण इथे ग्रेनाइट वगैरे लावतो ना, त्यावेळेस आपण इथे काय करतो, असा कर्व देऊन हा ग्रेनाइटचा पार्ट आपण पायऱ्याचा बाहेर काढतो. तर त्याला काय म्हणतात, नोजिंग. नोजिंग म्हणजे बाहेर येणारा पार्ट, पायरीच्या जेवढी लेंथ आहे त्याच्यापेक्षा थोडा 1 इंच पार्ट बाहेर आला असेल तर त्याला आपण नोजिंग म्हणतो. आणि नोजिंग तुटू नये म्हणून त्याच्या खाली एक असा जॉईंट सपोर्ट देतो आपण, त्याला स्कॉटिया म्हणतो. ओके, त्याला काय म्हणणार आपण, स्कॉटिया. म्हणजे जर एक पायरीचा जर एका स्टेपचा जर आपल्याला अभ्यास करायचा झाला तर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, राईज जे अंतर आपण चढून जाणार, जे याच्यावरती आपण पाय ठेवणार तर ट्रेड म्हणजेच ते अंतर आपण आडव्या दिशेत कव्हर करणार. त्यानंतर ज्या स्टेपवर आपण पाय ठेवणार आहे परंतु तो पार्ट पायरीच्या बाहेर निघालेला आहे त्याला नोजिंग म्हणणार. नोजिंगला सपोर्ट म्हणून जे खाली नोजिंग तुटू नये म्हणून एक पार्ट आपला खाली सपोर्ट म्हणून देतो त्याला स्कॉटिया म्हणणार. या गोष्टी आपल्याला काय टेक्निकल टर्म्स मध्ये लक्षात ठेवायच्या. मग आता आपण एक पायरी चढलो, दुसरी पायरी चढलो, तिसरी पायरी चढलो, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववी, 10, 11, 12. एका फ्लाइट मध्ये, म्हणजे ही झाली फ्लाइट 1 पासून तर 12 पर्यंत चढण्यात येणाऱ्या पायऱ्याला आपण कंप्लीट पायऱ्याचा सेट जर असेल तर त्याला आपण काय म्हणणार, फ्लाइट. तर मग ही झाली एक फ्लाइट. मिनिमम पायऱ्या किती असायला पाहिजे आणि मॅक्झिमम किती असायला पाहिजे वन फ्लाइट मध्ये हे लक्षात घ्यायचं. तर मिनिमम पायऱ्या असायला पाहिजे 3 आणि मॅक्झिमम पायऱ्या असायला पाहिजे 12. हे आपल्याला त्याला काय म्हणता येईल, आपल्याला फ्लाइट. मग एका फ्लाइट मध्ये मॅक्झिमम 12 झाल्या. मग 12 नंतर जर आपल्याला जास्त अंतर चढायचं असेल तर आपल्याला एका स्टेप 12 पायऱ्या गेलो त्यानंतर रेस्ट साठी एक जागा असते आडवी, त्याला आपण लँडिंग म्हणतो. म्हणजे आपण जिथे आपण उभं राहू शकतो आणि फ्लाइटला टर्निंग सुद्धा देऊ शकतो. कोणत्याही बाजूला टर्निंग द्यायसाठी, पलटायसाठी आपल्याला जी जागा आणि उभं राहण्यासाठी थकल्यानंतर जागा असते त्याला आपण लँडिंग पोर्शन म्हणतो. ओके, तो लँडिंग पोर्शन एक लक्षात घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी पायरी असते आणि त्याच्यामध्ये खालून असं पूर्ण आपलं हे जाणार. आपण दुसऱ्या डायग्राम मध्ये पण बघू शकतो.
या भागात बघितलं तुम्ही तर हा जो पोर्शन आहे हा काय आहे लँडिंग, आणि ही कंप्लीट इथून तर इथपर्यंत काय झाली फ्लाईट, म्हणजे ही वन फ्लाईट ही सेकंड फ्लाईट, आणि आपण वरच्या टॉप फ्लोअरला पोहोचलो. म्हणजेच हे झाला लँडिंग पोर्शन, हा झाला फ्लोअर पोर्शन, हा झाला बॉटम जिअर पोर्शन किंवा प्लिंथ लेवल पोर्शन. प्लिंथ लेवल पासून निघालो, या पहिल्या फ्लाईट मध्ये गेलो, फ्लाईट मधून लँडिंग वर गेलो, लँडिंग वरून दुसऱ्या फ्लाईट वर गेलो, ट्रेड राईट ट्रेड राईट ट्रेड राईट वरती वरती चढत चढत आपण कव्हर केलं. ओके, या पोर्शनला आपण कंप्लीट याला एक फ्लाईट म्हणणार, याला दुसरी फ्लाईट म्हणणार. ओके, तर मग पुढे बघूया आपण. ही डायग्राम लक्षात घ्या. या डायग्राम मध्ये जो हा खालचा बॉटम पोर्शन असतो, जर समजा हा जो तुमचा हा पोर्शन जर आपण काढून घेतला वरचा त्रिकोणी, म्हणजे हा पोर्शन हा इथून एवढा असा 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 हा जर पोर्शन आपण काढून घेतला तर आपला एक स्लॅब सारखा पोर्शन दिसेल तुम्हाला स्ट्रेट. ओके, हा जर स्ट्रेट पोर्शन तुम्हाला दिसत असेल आणि हा त्याला काय म्हणणार आपण वेस्ट स्लॅब. वेस्ट स्लॅब म्हणजे जे रेन्फोर्समेंट राहणार आहे तुमचं, म्हणजे आरसीसी स्टील वर्क जे राहणार आहे हे तुमचं बॉटमला राहणार आहे असं, बरोबर. त्या त्या स्लॅब पोर्शन मध्ये वरच्या पोर्शन मध्ये स्टील टाकलेला आहे का स्टेप मध्ये नाही, पण ह्या बॉटम स्लॅब पोर्शन मध्ये टाकलेला आहे, म्हणून याला काय म्हणणार वेस्ट स्लॅब. इथं असतं काय एक बीम असतो आणि त्यासोबत हा लँडिंग पोर्शन असतो जो की आपला डायरेक्ट वॉल वरती सेट केलेला असतो. ओके, तर स्टीलचं बार बाइंडिंग शेड्यूल पण याच्यात असं स्टील कशा पद्धतीने घ्यायचं हे दिलेलं आहे. ओके, त्यानंतर बघूया आपण की याच्यातले हे सगळं बघितलं. याच्या टेक्निकल टर्म्स झाल्या, त्यानंतर तुमचा राईज झाला, गोइंग झाला. पिच. पिच एक महत्त्वाचा असतो. पिच म्हणजे जीएल सोबत किंवा ग्राउंड लेवल सोबत किंवा प्लिंथ लेवल सोबत जिथून आपली स्टेअर चालू होत असेल आणि हा वेस्ट स्लॅब असा जात असेल, वेस्ट स्लॅब सोबत आपला आडवं अंतर प्लस वेस्ट स्लॅब याच्यामध्ये होणारा कोन म्हणजे त्याचा असतो तो पिच. तो पिच किती असायला पाहिजे तर 25 डिग्री पासून तर 40 डिग्री पर्यंत एवढाच स्टेअरकेसला पिच असायला पाहिजे, यावरती असू नाही, नाहीतर ती स्टेअर कुठल्या कुठे चालली जाईल. ओके, एक हा पार्ट एक महत्त्वाचा आहे. हा पेपर मध्ये कोणतीही टेक्निकल टर्म्स आली टिपा लिहा तर याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे असं लिहिता येईल. ओके, ठीक आहे. त्यानंतर बघा पेपर मध्ये आता टाइप्स ऑफ स्टेअर. टाइप्स ऑफ स्टेअर बघा. आता जर पेपर मध्ये आलं की टाइप्स ऑफ स्टेअर सांगा किंवा लिहा तर कोणकोणत्या स्टेअर असतात. 4 टाइपच्या स्टेअर आहे. पहिली आहे स्ट्रेट स्टेअर, म्हणजे आपल्या प्लिंथ लेवल पासून सुरू झाली तर ती कुठे संपणार डायरेक्ट फ्लोर लेवलला, वरच्या टॉप लेवलला, ती झाली स्ट्रेट स्टेअर, सरळ. त्यानंतर टर्निंग स्टेअर म्हणजे कोणत्याही टाइपचा टर्निंग, एक आपण लँडिंग म्हटलं होतं, लँडिंग पासून कोणत्याही टाइपचा जर टर्निंग आला तर त्याला काय म्हणणार टर्निंग स्टेअर. एक असते सर्क्युलर और हेलिकल और स्पायरल स्टेअर, जे स्पायरल बँडिंग पाहता तुम्ही तशा टाइपनी जर वॉटर टँक वगैरे असते मोठ्या मोठ्या त्याच्यामध्ये स्पायरल स्टेअर असते, असं गुंडाळल्यासारखं स्टेअर दिसते आपल्याला, बरोबर, त्याला स्पायरल स्टेअर म्हणतो आपण. आणि जिओमेट्रिकल स्टेअर. जिओमेट्रिकल स्टेअर म्हणजे आपल्या हिशोबात पाहिजे तसे टर्निंग त्या स्टेअर मध्ये डेव्हलप करणे, जिओमेट्रिक, त्याला जिओमेट्रिकल स्टेअर म्हणणार. मग महत्त्वाची स्टेअर आहे याच्यामध्ये कोणती, सगळ्यात महत्त्वाची आहे आपली स्टेअर डॉगलेग स्टेअर. त्याचे प्रकार आहे. डॉगलेग स्टेअर म्हणजे दोनही स्टेअर एकामेकाला जवळ जवळ दिसतात आणि मॅक्झिमम भर जो असतो पेपर मध्ये विचारण्याचा हा डॉगलेग स्टेअरचा असतो. डॉगलेग स्टेअर. त्यानंतर असतो डॉगलेग स्टेअर नंतर असते आपली ओपन निवेल स्टेअर. आता हा दुसरा प्रकार झाला. हा दुसरा प्रकार कसा आहे, हा स्टेअर इथून चाललेला, हा एक फ्लाइट इथे संपला, इथे संपल्यानंतर हा लँडिंग पोर्शन झाला, लँडिंग पोर्शन नंतर दुसरी फ्लाइट सुरू झाली तर तुम्हाला मधात एक ओपन स्पेस दिसत आहे, त्याला ओपन निवेल स्टेअर म्हणतो. ओके, असा जर स्पेस दिसत असेल ज्याच्यामधलं आपण मधातून खालचं बघू शकतो त्याला ओपन निवेल स्टेअर म्हणतो. ओके, मग त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये असं हे दिलेलं आहे, हे बघा आता याच्यामध्ये हा लँडिंग पोर्शन आहे, पण याच्यात अशा पुन्हा दिसत असेल तुम्हाला अशा लाईन्स. या लाईन्स कशाच्या आहेत तर या स्टेपच्या लाईन्स आहेत. तर या स्टेपच्या लाईन्स जिथे आपण लँडिंग वरती टाकतो त्याला काय म्हणतात विंडर्स. त्याला काय म्हणतात विंडर. म्हणजे जर हाईट आपली ज्या हाईटला आपल्याला पोहोचायचं आहे ती हाईट जर या 2 फ्लाइट मध्ये कव्हर होत नसेल तर मग आपण लँडिंगच्या पोर्शन वरती काय देतो स्टेप्स देतो, त्याला विंडर्स म्हणतो.
ओके. मग त्याच्यात एक होती आपली क्वार्टर टर्न स्टेअर, सरळ गेली नंतर 90 डिग्री टर्न झाली, त्यानंतर सरळ गेली बायफर्केट, दोन इकडे बायफर झाला, एका साईडला इकडे झाला इकडे झाला, बायफर्केट स्टेअर झाला, क्वार्टर टर्न स्टेअर झाला, डॉगलेग स्टेअर झाला, ओपन लिव्हर स्टेअर झाला. बरोबर. अशा पद्धतीचा आपल्याला स्टेअरचा अभ्यास करायचा आहे. पेपरच्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा झाला तर डॉगलेग स्टेअरचा करायचा आहे विथ डायग्राम. ती डायग्राम मी तुम्हाला आयएमपी सांगतो, पेपरमध्ये 100% मॅक्झिमम टाइम विचारलेली असते ही. तर याच्यामधला कोणता पोर्शन तुम्हाला पेपरमध्ये काढायचा आहे, हा पोर्शन इथून निवडा. आणि हे बघा, याच्या वरच्या लाईन्स आणि खालच्या लाईन्स बघा. डायग्राम काढताना कधी लक्षात ठेवायचं, वरच्या लाईन आणि खालच्या लाईन्स काय असायला पाहिजे, सरळ असायला पाहिजे. आणि मग आपली लँडिंग पासून हा पोर्शन काढायचा, हा पोर्शन काढायचा, नावं द्यायचे सगळे, स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा प्रत्येक गोष्टीचे, फटाफट फटाफट होऊन जाईल तुमचं काम. ओके. म्हणजे हा पेपर तुमचा क्लिअर झाला पाहिजे बस. त्यानंतर बघा स्टेअर झाला. स्टेअरचं चॅप्टर इथे आपलं काय होते, क्लोज होते. म्हणजे स्टेअर मधले जे काही गोष्टी पेपरमध्ये येणार आहेत ते आता आपल्या डिस्कस झालेले आहे. ओके. त्यानंतर बघूया आपण महत्त्वाचं चॅप्टर आपलं आहे डोअर्स अँड विंडो. डोअर्स अँड विंडो मध्ये 100% येणाऱ्या ज्या डायग्राम्स आहे किंवा ज्याच्यावर आपल्याला भर द्यायचा आहे किंवा जो आपल्याला अभ्यास करायचा आहे त्या असतात सगळ्यात पहिले सगळीकडे सारख्या वापरण्यात येणाऱ्या टेक्निकल टर्म्स. हे काय असतात, टेक्निकल टर्म्स अतिशय महत्त्वाच्या असतात डोअर आणि विंडो मधल्या टेक्निकल टर्म्स. मग टेक्निकल टर्म समजलं की तुमचं पूर्ण चॅप्टर तुम्हाला कव्हर व्हायला लागतं. तुम्हाला समजतं प्रत्येक गोष्टीला काय म्हटले जाते, ही गोष्ट इथे का वापरलेली आहे, इथे याला असं नाव का दिलेलं आहे. मग हे आपल्याला साईटवर कुठे पाहायला मिळते तर ते बघायचं प्रत्यक्ष, म्हणजे ती माइंड मध्ये राहून जाईल. ओके. त्यानंतर बघूया आपण एक, हा सेक्शन दिसत असेल तुम्हाला, विंडोचा सेक्शन आहे, हा विंडोचा इलेव्हेशन आहे आणि हा आहे डोअरचा इलेव्हेशन. डोअर आणि विंडो अशा दोन्ही याच्या टेक्निकल टर्म्स सारख्या असतात. बघा तर एक एक टेक्निकल टर्म्स बघू आपण याच्या. तर पहिली टेक्निकल टर्म्स आहे फ्रेम. फ्रेम म्हणजे जी आपण वापरतो, त्याच्यामध्ये दोन पोस्ट असतात, याला पोस्ट म्हणतो, आणि एक हेड असतं, असं मिळून तयार होते आपली फ्रेम. ओके. त्यानंतर असते पहिली टेक्निकल टर्म झाली फ्रेम. दुसरं असते स्टाईल. जर आपला पोर्शन आपली फ्रेम झाली ही, या फ्रेमच्या बाजूला जो लागून जो पोर्शन लगेच लागतो त्याला आपण स्टाईल म्हणतो. वन स्टाईल, दुसरी स्टाईल, अशा या पोर्शनला काय म्हणणार आपण, स्टाईल. त्यानंतर हेड. हेड कुठं असतं, सगळ्यात वरती, डोक्यात लागू नये म्हणून हेड असतं वरती. त्यानंतर काय असतं, सील. सील सर्वात खाली असतं पोर्शनला. सीलचा पार्ट म्हणजे विंडो साठी जर असेल तर विंडोची जे खालची बॉटम लेवल असते त्याला सील म्हणू. डोअरचा जर सील असेल तर जिथे डोअरचा बॉटम फ्लोअर लेवलला असते त्याला आपण सील म्हणू. ओके. त्यानंतर आपलं असेल टॉप रेल, मिडल रेल आणि बॉटम रेल, असे तीन पार्ट अतिशय महत्त्वाचे रेलचे असतात याच्यामध्ये. ही डायग्राम पेपर मध्ये येणारच येणार, 99% येणार, दोन पैकी एक डायग्राम. तर कशी येणार, त्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, टॉप रेल, मिडल रेल किंवा याला लॉक रेल म्हणतो, आणि त्यानंतर असते एक बॉटम रेल. अशा तीन टाईपच्या रेल असतात. त्यानंतर असतो याच्यामध्ये पॅनल, पॅनल फिलिंग. आता हा किती पॅनल दिसत याच्यामध्ये, 1 2 3 4, म्हणजे हा झाला 4 पॅनल डोअर. तुम्हाला 6 पॅनल पण करता येते, समजा असं दिसत असेल 1 2 3 4 5 6 पॅनल डोअर झाला, 6 पॅनल विंडो झाली, असं पण तुम्हाला करता येतं. बरोबर. जर पेपर मध्ये आलं की 4 पॅनल डोअरची डायग्राम काढा तर 4 पॅनल काढायचे. 6 पॅनल म्हटलं तर या पॅनलला आणखी 2 पॅनल ऍड करायचे, जशा टाइप मध्ये ही डायग्राम दिसत आहे अशा टाइप मध्ये 6 पॅनल. किंवा त्यांनी म्हटलं की डोअर मध्येच हाफ ग्लास आणि हाफ पॅनल, 1 पॅनल आणि 1 ग्लासचं जर काढा तर अर्ध्या पोर्शन मध्ये ग्लास दाखवायचा, अर्ध्या पोर्शन मध्ये पॅनल दाखवायचं, तर ती डायग्राम तयार होईल. बरोबर. त्यानंतर ह्या झाल्या आपल्या टेक्निकल टर्म्स. इतक्या टेक्निकल टर्म्स वरती आपलं काय होईल, ह्या दोन्ही डायग्राम उभ्या राहतील. मग याच्यामध्ये पुन्हा असते एक, जेव्हा तुम्ही फ्रेम जेव्हा बघता तर फ्रेम सोबत सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो हा फ्रेमचा बाहेर निघालेला पार्ट, ज्याला आपण हॉर्न म्हणतो, HORN, हॉर्न. आणि दुसरं असते याच, हे जो पोर्शन आहे याच पोर्शनला लागून आपल्याला होल्ड फास्ट असतात की ज्या आपल्या भिंतीमध्ये जाऊन या फ्रेमला स्टेबल करतात, पकडून ठेवतात, त्याला होल्ड फास्ट म्हणतो आपण. या होल्ड फास्टचा अतिशय महत्त्व असते. इत्यादी झाले तुमच्या टेक्निकल पॉइंट्स. मग आता याचे डोअरचे प्रकार कोणते असतात, डोअरचे प्रकार कोणकोणत्या डोअरवर आपण भर दिला पाहिजे ते अतिशय महत्त्वाचं. मग आपण बघू डोअरचे प्रकार. आता डोअरच्या प्रकारामध्ये मी तुम्हाला सांगितलं पॅनल किती लावलेले आहे त्याच्यावर, सिंगल पॅनल, डबल पॅनल, असे पण प्रकार पडतात. त्यामुळे डोअरचे प्रकार बघूया आपण. डोअरचे प्रकार बघा, लेज डोअर आहे, लेज अँड ब्रेस डोअर आहे,
लेच ब्रेस अँड फ्रेम डोअर आहे, लेच फ्रेम अँड ब्रेस डोअर आहे. जे खेड्यामधले जर डोअर तुम्ही बघितले असेल तर ते खेड्यामध्ये जे विलेजेस मध्ये जे आताही डोअर आहे हे सगळे या टाइपचे डोअर आहे, लेच फ्रेम अँड ब्रेस डोअर. म्हणजे ज्याला असे पॅनल आहे, आडवे पॅनल आहे आणि झेड टाइप मध्ये असे ब्रेसिंग दिलेलं आहे. म्हणजे लेच या उभ्या पाट्या असतात लेच, त्यानंतर ही फ्रेम असते आणि त्याच्या मधात काय असते तुमच्या झेड टाइप मध्ये ब्रेस दिले असते, म्हणून त्याला लेच ब्रेस अँड फ्रेम डोअर म्हणतात. तो पेपर मध्ये आला तर काढा, नाही तर मग ही डायग्राम लक्षात ठेवावी लागेल. त्यानंतर डोअरचे प्रकार असतात फ्लश डोअर. फ्लश डोअर म्हणजे आपलं साधा घरी आपल्याला पॅनल दिसतं, एक सिंगलच पॅनल दिसतं सगळं सारखं कलरचं, त्याच्यावर आपण फोरमायका वगैरे लावतो, त्याला फ्लश डोअर म्हणतो. एक असतं ग्लेज ऑर सॅश डोअर. आता ग्लेज डोअर म्हणजे काय, काचाचा डोअर त्याच्यामध्ये आपलं फिटिंग केलेलं असते सॅश सोबत ते. त्यानंतर लुअर डोअर्स. लुअर डोअर्स म्हणजे त्याचा टाइप आपण डायग्राम मध्ये बघूया. हा झाला सिंगल पॅनल डोअर, हा 2 पॅनल डोअर, हा 3 पॅनल डोअर, हा 6 पॅनल डोअर, हा 6 पॅनल डोअर आणि त्याची डायग्राम. हा 6 पॅनल डोअर पैकी सिंगल पॅनल, थर्ड पॅनल, या पॅनलच्या प्रकारात कोणता तरी एक प्रश्न येणार म्हणजे येणार. ओके, एक प्रश्न तरी येणार. नेक्स्ट आहे आपलं लुअर्स डोअर. लुअर्स डोअर ज्याच्यामध्ये आपल्याला बाहेरचं दिसतं परंतु बाहेरच्याला आतमधलं दिसणार नाही, अशा टाइप मध्ये लुअर्स जिथे तयार करतो त्याला आपण लुअर्स डोअर म्हणतो आणि तो आपण वापरतो. त्यानंतर असतं कोलॅप्सिबल डोअर. कोलॅप्सिबल डोअरचा काय आहे, मेन गोष्ट हे स्टीलचं असतं. कोलॅप्सिबल डोअर तुम्ही पाहिलं असेल, त्याला आपण चॅनल गेट म्हणतो आणि चॅनल गेट सुद्धा आपण काय डोअरच्या प्रकारामध्ये मोडतो. त्यानंतर तुम्ही एक शटर बघितलं असेल, दुकानाला शटर असतं ते शटर डोअर, त्याला आपण काय म्हणतो रोलिंग शटर डोअर. त्याला आपलं शटर जे आहे ते रोल होतं वरच्या ड्रम मध्ये आणि पुन्हा आपल्याला स्लाइड करून खाली आणता येतं. असे प्रकार आहेत डोअर्सचे जे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. त्याच्यामधले सर्वात महत्त्वाचा प्रकार आहे पॅनल डोअर आणि पॅनल डोअरचे डायग्राम्स, पॅनल विंडोच्या डायग्राम्स इत्यादी लक्षात ठेवायचे आहे. ओके, तशा पद्धतीने तुमचं हे चॅप्टर सुद्धा इथे कव्हर होईल विथ टेक्निकल टर्म्स आणि पेपरमध्ये काय येणार आहे हे सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात आलेलं असेल. ओके, तर मग आणखी एक समोर वळूया आपण की कोणत्या विंडो, म्हणजे ते झाले डोअरचे प्रकार. आता कोणत्या विंडोवरती भर द्यायचा आणि कोणत्या विंडोच्या डायग्राम पेपरमध्ये येऊ शकतात किंवा कोणत्या विंडो कुठं वापरल्या जातात या महत्त्वाचे आहे. आता हे तुम्हाला एक घर दिसत असेल गोडाऊन सारखं असं, बरोबर आहे, किंवा एखादं रेस्ट हाऊस सारखं असं दिसत असेल तर त्याच्यामध्ये विंडोचे प्रकार बघा, मी कोणत्या विंडो कुठे वापरतात हे तुम्हाला सांगतोय. शॉर्ट टर्म्स आहे आपला हा जो क्लास आहे, हा शॉर्ट टर्म्स असल्यामुळे मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगत आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओ पाहताना रिपिटेशन मध्ये बघा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला काय करायचं आहे एक्झॅक्ट. ओके, तर हे बघा, हे गोडाऊन स्ट्रक्चर दिसत आहे तुम्हाला किंवा रेस्ट हाऊस स्ट्रक्चर दिसत आहे, तुम्ही अशा टाइप मध्ये बघितले असेल. तर जो असा स्ट्रक्चर असतं म्हणजे याला सरळ, हा पार्ट पण सरळ आणि या पार्टच्या मधोमध आपली जर विंडो असेल त्याला गेबल विंडो म्हणतो. ही गेबल विंडो झाली. जर उतरत्या छतामध्ये स्ट्रेट विंडो दिली असेल या प्रकारात तर त्याला आपण डॉर्मर विंडो म्हणणार. हे विंडोचे प्रकार, गेबल विंडो, डॉर्मर विंडो. स्लोपिंग रूफ वरती स्ट्रेट विंडो द्यायची, डॉर्मर विंडो. जर विंडो कन्स्ट्रक्शन मध्ये जर कॉर्नरला दिली, इकडे एक भिंत चालली आहे, इकडे एक भिंत चालली आहे 90 डिग्री मध्ये आणि कॉर्नरला दोन्ही पोर्शन मिळून जर भिंत आपण विंडो देत असेल तर त्या पार्टला काय म्हणणार आपण, कोणती विंडो म्हणणार, कॉर्नर विंडो म्हणणार. कॉर्नर विंडो नंतर आपली एक आणखी विंडो येणार, त्याला आपण बाय विंडो म्हणणार. आता बाय विंडो म्हणजे कशी, एक तर आपल्याला स्क्वेअर मध्ये काढता येतं किंवा मग आपल्याला ट्रॅपेझॉइडल शेप मध्ये आपल्याला स्पायली असं करता येतं स्प्लेन करून. म्हणजे यांनी काय होईल, आपण जर इथे उभं राहिलो तर मॅक्झिमम बाहेरचा ग्राउंड सरफेस किंवा कोणताही सरफेस आपल्याला बघता येईल, मॅक्झिमम एरिया बघता येईल, म्हणून या टाइपच्या विंडो आपल्याला देता येतात. ओके, त्यानंतर आपल्या विंडोचा प्रकार आहे पुन्हा एक लुवर्ड्स विंडो असते. लुवर्ड्स विंडो म्हणजे ज्याच्यामध्ये आपण ग्लास टाकतो, WC वॉशरूम मध्ये आपण वापरतो ती लुवर्ड्स विंडो, व्हेंटिलेटरच्या ठिकाणी आपण ती वापरतो. त्यानंतर आपली एक असते एक स्काय विंडो. स्काय विंडो म्हणजे जिथे आपल्याला एखाद्या रूम मध्ये उजेड येत नसेल आणि एखादा उजेड पाहिजे असेल तर आपल्या स्लॅब पोर्शन मध्ये आपल्याला काही सरफेसच्या वरती आपल्याला काय करता येतं, स्लॅब पोर्शनच्या वर आपल्याला ग्लास फिटिंग करून विंडोला शेडेड करता येतं. विंडो आपल्याला पाहिजे त्या कलरचा ग्लास लावून आतमध्ये उजेड सुद्धा तयार करता येतो. नेक्स्ट हे त्याचे हे जे काही आहे हे त्याचे फिक्चर्स अँड फास्टनिंग आहेत, जे पेपरमध्ये आपल्याला फिक्चर अँड फास्टनिंग मॅक्झिमम टाइम विचारत तर नाही पण तुमच्या लक्षात असो. ओके, हे सुद्धा फिक्चर्स अँड फास्टनिंग आहे डोअर्सचे, डोअर अँड विंडोचे. नंतर ओके, त्यानंतर हा झाला तुमचा कोणता पार्ट,
इथपर्यंतचा डोअर अँड विंडोचा. त्यानंतर महत्वाचा पार्ट सुरू होईल तुमचा रूफ. रूफ आता रूफ हे दोन टाईपचे असतात. एक असते प्लेन रूफ किंवा फ्लॅट रूफ, दुसरं असते स्लोपिंग रूफ. आता फ्लॅट रूफ तर आपल्याला सगळं माहिती आहे, सगळ्या मटेरियल मध्ये माहिती आहे. मॅक्झिमम टाइम तुम्ही पाहिला आहे, सगळ्यांचे घर जास्तीत जास्त फ्लॅट रूफ मध्ये आहे. पण पिच रूफचा जर आपल्याला एखादं डेकोरेटिव्ह वर्क बनवायचं असेल किंवा रेनी सीझनच्या ठिकाणी जर घर बांधायचं असेल तर फ्लॅट रूफ बांधावं लागेल, कारण की तिच्यावर पाणी साचायला नको म्हणून. ओके, तर अशा ठिकाणी अशा टाइप मध्ये त्याच्या टेक्निकल टर्म्स लक्षात घ्या. टेक्निकल टर्म्स म्हणजे बघा, एक असतं पहिले रूफचे प्रकार. बघा याच्यावरती सगळं दिलेलं आहे. हे कन्स्ट्रक्शन सुरू झालं. कन्स्ट्रक्शन सुरू झाल्यानंतर तुम्हाला हा जो पार्ट असेल, हा तिरपा, याला काय म्हटलं, गेबल. याला ऍक्च्युली गेबल एंडच म्हणतो. इथे जर खिडकी लावली तर गेबल विंडो असं म्हटलं होतं आपण, बरोबर. त्यानंतर हा एज बोर्ड असतो, बार्ज बोर्ड. ओके, त्यानंतर ही रिज लाईन असते. दोन्ही रूफ जर जवळ झाले तर जिथून ते निर्माण होणारी लाईन आहे ती रिज लाईन असते. दोन रूफचे जर टीन शेड असेल किंवा मग जो कोणता एरिया असेल तो जर एकत्र कव्हर झाला तिरप्या अँगल मध्ये तर त्याला व्हॅली असं म्हणतो. आणि त्यानंतर जर रूफ असेल पण ते पूर्णपणे स्लोपिंग मध्ये, वन पोर्शन स्लोपिंग मध्ये आणि दुसरा पोर्शन जर त्याला अशा टाइप मध्ये जर गेबल एंडला तो मॅच होत असेल तर त्याला जॅक रूफ, हीप रूफ असं म्हटलेलं आहे. ओके, ह्याला हीप रूफ म्हटलेलं आहे इकडे. आणि याच्या हीप रूफच्या आतमध्ये हे जे वापरलेले आहेत या लाईन्सला जॅक राफ्टर म्हटलेलं आहे. याच्या आतमध्ये वापरलेल्या लाईन्स ज्या दिसत आहे तुम्हाला त्याला कॉमन राफ्टर म्हटलेलं आहे. अशा प्रकारे याच्या टेक्निकल टर्म्स तुमच्या लक्षात येईल. पेपर मध्ये रूफचा प्रकार येणार. नेक्स्ट पेपर मध्ये काय येणार, हा पोर्शन येणार. आणि याच्यामध्ये कोणता पोर्शन तुम्हाला महत्त्वाचा विचारला जाईल मी सांगतो बघा. एक असतं लीन टू रूफ. हा पोर्शन तुमचा पेपर मध्ये विचारला जाईल. कोणतं रूफ विचारलं जाईल पेपर मध्ये, लीन टू रूफ. लीन टू रूफचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. लीन टू रूफ म्हणजे आपण एखाद्या खेड्यामध्ये जातो, जसं छप्पर म्हणतो ना, जसं एंट्रीच्या पहिले एक बसण्यासाठी बाहेर, आपण आता शहरी भागात पोर्च म्हणतो, पोर्च मध्ये बसतो. तर आपण विलेजेस मध्ये गेलो तर विलेज मध्ये गेल्यानंतर आपण कुठे जाणार, हा पोर्शन मध्ये, या पोर्शन मध्ये जाणार. म्हणजे या इथून ते इथपर्यंतच्या पोर्शनला काय म्हणणार आपण, व्हरांडा ज्याला म्हणतो आपण, पोर्च ज्याला म्हणतो, तिथे आपण बसणार. तिथे ते कव्हर दिले जाते, त्या पोर्शनला काय म्हणणार, रूफ म्हणणार. ओके, त्यानंतर बघूया आपण या रूफचे प्रकार कोणकोणते आहे आता, बरोबर. स्लोपिंग रूफचे प्रकार आहेत हे. मग स्लोपिंग रूफचे प्रकार कोणकोणते आहेत. पहिलं झालं लीन टू रूफ. या हे इथे दिसत आहे तुम्हाला लीन टू रूफ. लीन टू रूफ मध्ये काय काय वापरले असेल बघा. सगळ्यात पहिले एक वॉल आहे, दुसरी वॉल आहे. दुसऱ्या वॉलच्या वरती सगळ्यात महत्त्वाचं वापरलेलं आहे कॉमन राफ्टर. इथे कॉमन राफ्टर वापरलेला आहे. त्यानंतर त्याच्या मधोमध या वापरलेल्या आहे बॅटन्स. या बॅटन्स वापरलेल्या आहे. बॅटनच्या वरती नंतर मग वॉल प्लेट आहे. वॉल प्लेट म्हणजे आपल्या रूफ कव्हरिंग प्लेट, रूफ कव्हरिंग. आणि हे जे आहे कॉमन राफ्टर हे कशावर ठेवलेलं आहे, इथे एक आपला पोर्शन आहे त्याला आपण कॉर्बेल म्हणतो. कॉर्बेल स्टोन असतो. कॉर्बेल स्टोन इथे वापरलेला तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यावरती आपण काय ठेवलेलं आहे, कॉमन राफ्टर ठेवलेला आहे. त्याच्यावर बॅटन्स ठेवलेले आहे, त्याच्यावर टाईल लावलेले आहे. आणि रूफिंग आपलं कोणतं रूफ तयार झालेलं आहे, लीन टू रूफ तयार झालेला आहे. ओके, त्यानंतर दुसरं असतं कपल रूफ. म्हणजे दोन कॉमन राफ्टर जर एकत्र होत असेल तर त्याला कपल रूफ म्हणतो. दोन कॉमन राफ्टर आणि तिसरा जर त्याला आपण जर तिसरा क्लोज करत असेल, दोन कॉमन राफ्टरला क्लोज करत असेल एक सेंटरला टाय बीम देऊन, तर त्याला कपल क्लोज रूफ म्हणतो. त्यानंतर जर दोन कॉमन राफ्टरच्या मधोमध जर आपण टाय बीम देत असेल, कॉलर बीम देत असेल, तर त्याला आपण कॉलर बीम रूफ म्हणतो. नेक्स्ट, त्यानंतर कॉलर अँड पर्लिन रूफ या टाइप मध्ये असेल. हे अतिशय महत्त्वाचे प्रकार नाही, महत्त्वाचे प्रकार आहे हा किंग पोस्ट ट्रस. आता इथून कोणती ट्रस सुरू होईल, म्हणजे एका लिमिट पर्यंत तुम्हाला रूफ वापरता येतात. 4 मीटर, 5 मीटर, 6 मीटर पर्यंत या टाइपचे रूफ वापरता येतील. परंतु त्यानंतर तुम्हाला ट्रस मध्ये तुम्हाला स्पॅन जर वाढत गेला तर तुमचं त्याचं रूपांतर कशात करावं लागेल, ट्रस मध्ये. मग ट्रस कशात, तर ही पेपर मध्ये येणारी ट्रस आहे. लीन टू रूफ एक सांगितलं. एक राहील तुमचं किंग पोस्ट ट्रस. किंग पोस्ट ट्रस मध्ये जर तुम्हाला डायग्राम काढा, याच्यात डायग्रामच येणार. लीन टू रूफची डायग्राम येणार, सविस्तर लिहा, टेक्निकल टर्म्स माहित पाहिजे. किंग पोस्ट ट्रसची डायग्राम येणार, टेक्निकल टर्म्स माहित पाहिजे. याच्यामध्ये काय असतो, हा टाय बीम असतो. टाय बीम सोबत स्ट्रट असते. स्ट्रट सोबत तुमच्या या दोन स्ट्रट असतात. हा टाय बीमचा मेन मेंबर असतो. मेंबर सोबत तुमच्या ह्या
प्रिन्सिपल राफ्टर असतो, प्रिन्सिपल राफ्टर सोबत कॉमन राफ्टर असते, कॉमन राफ्टर सोबत पर्लिन्स असतात. हे सगळं डिटेल्स तुम्ही याचे स्केच बघा आणि डिटेल्स एकदा हाताने ड्रॉ करा, म्हणजे ही डायग्राम तुमची परफेक्ट होऊन जाईल. ओके, चलो नेक्स्ट मध्ये असते जी किंग पोस्ट बघितली तुम्ही. किंग पोस्ट वापरताना आपल्या किंग पोस्ट जी मागे डायग्राम बघितली तुम्ही ती एक, आणि त्याच्यापेक्षा जर जास्त स्पॅन असेल तर ट्विन पोस्ट ट्रस ही वापरतो. म्हणजे महत्त्वाच्या ज्या दोन प्रकार आहेत ट्रसच्या ते आहे ट्विन पोस्ट ट्रस आणि किंग पोस्ट ट्रस. तर किंग पोस्ट ट्रस तुम्ही बघितली आणि ट्विन पोस्ट ट्रस पण या पद्धतीचे आहे, ज्याच्यामध्ये किंग पोस्ट ट्रस मध्ये एकटा किंग असतो आणि ट्विन पोस्ट ट्रस मध्ये एक ट्रस या बाजूला असतो स्ट्रट आणि एक ट्रस या बाजूला असतो आणि दोन्ही याच्या मधोमध अशी एक निर्मिती असते. या पद्धतीची ती डायग्राम असते. वन साइड डायग्राम नाही काढायची, टू साइड डायग्राम काढायची पेपरमध्ये. ओके, तर अशा पद्धतीने तुमचा ट्विन पोस्ट ट्रस सुद्धा तुम्हाला ड्रॉ करून बघायचा आहे हाताने. याचा जे स्पॅन असतो हा मॅक्झिमम स्पॅन असतो 8 ते 12 मीटर पर्यंत. तुम्हाला किंग पोस्ट ट्रस, ट्विन पोस्ट ट्रसचा स्पॅन 8 ते 12 मीटर पर्यंत तुम्हाला घेता येतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट ट्रस मध्ये किंवा रूप मध्ये जे वापरण्यात येणारे जे बोल्ट आहे, हुक बोल्ट आहे, जीआय बोल्ट आहे, क्रँक आहे, किंवा मग तुमच्या स्टील पर्लिन्स आहे, स्टील पर्लिन सोबत जीआय शीट असेल, जीआय शीट सोबत नट बोल्टिंग कसं करायचं आहे हे सगळं वॉशर सहित दिलेलं आहे याच्यामध्ये डायग्राम मध्ये. ओके, याचा थोडासा एक अभ्यास करून घ्यायचा. नेक्स्ट हे तुमचे प्लास्टरिंग आणि पॉइंटिंगचे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते आहेत. नवीन चॅप्टर इथून सुरू होईल तुमचं प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग. प्लास्टरिंग वरती प्लास्टर देण्याच्या पद्धतीचे सविस्तर वर्णन करा. हे येणार पेपर मध्ये 12 mm प्लास्टर, 20 mm प्लास्टर किंवा 6 mm प्लास्टर संदर्भात सविस्तर लिहा. हे जर आलं तर हे पहिले डायग्राम मध्ये त्याचे इन्स्ट्रुमेंट लिहायचे, इन्स्ट्रुमेंटचे नाव लिहायचे आणि नंतर मग आपली कृती सुरू करायची. कृतीमध्ये कृतीमध्ये आपल्याला कृतीमध्येच लिहायचं आहे संपूर्ण माहिती की आपण प्लास्टरिंग करण्याची पद्धत कशी करतो. म्हणजे जुना सरफेस असेल तर पाणी मारणे, जुना सरफेस असेल तर ब्रशनी तो सरफेस साफ करून घेणे, नवीन सरफेस असेल तर पाणी मारून डायरेक्ट छपाई सुरू करणे, असं करू शकतो. त्याची थिकनेस जर 6 mm असेल, 12 mm असेल, 20 mm असेल तर त्याचे 1-1 मीटर अंतरावरती पॅच तयार करून ठेवणे 12-12 mm चे. म्हणजे तुम्ही जेव्हा हा फ्लोट वापरणार, वुडन फ्लोट, तो सरफेस प्लेन करायसाठी, त्यावेळेस तुमचा हा इकडला आणि तिकडला पोर्शन जो तुम्ही थिक केलेला आहे 20 mm चा किंवा 12 mm चा, त्याच्यावरची मधातली जी छपाई आहे ती याला आणि याला या पॅचला मॅच होणार. म्हणजे सगळीकडे थिकनेस तुमची 12 mm किंवा 20 mm किंवा 6 mm तुम्हाला प्लास्टरची थिकनेस मिळणार. ओके, तर ते झाले तुमचे प्लास्टरिंगचे प्रकार. त्यानंतर आपण बघूया पॉइंटिंग. आता पॉइंटिंग म्हणजे काय आहे, प्लास्टरिंग आणि पॉइंटिंग मधला फरक काय आहे. प्लास्टरिंग म्हणजे संपूर्ण सरफेसला काय करायचं आहे, तुम्हाला संपूर्ण जेवढी भिंत आहे तेवढ्याला सगळ्याला प्लास्टर करायचं. ओके, सगळा सरफेस सारखा करायचा. परंतु पॉइंटिंग मध्ये काय करायचं आहे, पॉइंटिंग मध्ये संपूर्ण सरफेसला तुम्हाला प्लास्टरिंग न करता फक्त तुम्हाला जिथे जिथे जॉइंट्स तयार होत आहे ब्रिकचे, एक ब्रिक इथे लावली, दुसरी ब्रिक खाली लावली, मग मधात जॉइंट्स तयार झाला, मग मधातल्या जॉइंट्सला तुम्हाला काय करायचं आहे, कव्हर करायचं आहे. कशाने? सिमेंट मॉर्टर बनवून. त्याला आपण पॉइंटिंग म्हणणार. तर हा पॉइंटिंगचे प्रकार जे आहेत, प्रकार अतिशय महत्त्वाचे आहे की त्याची व्ही पॉइंटिंग आहे, ग्रूव पॉइंटिंग आहे, टक पॉइंटिंग आहे. हे प्रकार तुम्हाला विथ डायग्राम एक्सप्लेन करायचे आहे. तर त्या नोट्स मध्ये तुम्ही पॉइंटिंग संदर्भात डायग्राम बघून घ्या. ओके, डायग्राम लक्षात आला आता? आता बघा आपण थोडं सॅनिटरी कडे बघूया. सॅनिटरी मध्ये यूज होणारे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते बघा. जसं की बेसिन आहे, सिंक आहे, सिंक वापरतो आपण, वेगवेगळे वॉल वापरतो, त्यानंतर आपण शीट्स वापरतो, युरोपियन शीट वापरतो, WC शीट वापरतो आपण टॅप वापरतो, टॅप वापरला तर हँगर वापरतो वेगवेगळे, बरोबर. त्यानंतर आपले जे असतं एल्बो असते, टी जॉईंट असतो, एल्बो असतो, त्यानंतर आपली कपलिंग असते. हे सगळे याच्यामध्ये आपण दिलेले आहे. त्यानंतर हे सॅनिटरीचे ट्रॅप्स आहेत. कोणत्या ट्रॅपला आपण काय म्हणतो, तीन पाईप एकत्र येण्यासाठी, हे टी जॉईंट 2 पाईपला तिसरा पाईप एकत्र येण्यासाठी. हे सगळं काय आहे, आपलं सॅनिटरी वर्क इन्स्ट्रुमेंट आहे. सॅनिटरी मध्ये आपण एवढे इन्स्ट्रुमेंटचा आपण वापर करणार आहे. ओके, नेक्स्ट
ही डायग्राम महत्वाची आहे पेपरच्या दृष्टिकोनातून. तर या डायग्रामचा PQS असं म्हणतो आपण. P ट्रॅप, Q ट्रॅप आणि S ट्रॅप. PQS ट्रॅप या संदर्भात पेपरमध्ये कधी कधी विचारतात PQS ट्रॅप काय आहे आणि ती कुठे वापरतात. आणि ही असते एक न्हाणी ट्रॅप, ती आपण अतिशय महत्वाची म्हणून एक डायग्राम इथे आपण तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, तर या डायग्रामचा चांगला स्क्रीनशॉट घेऊन अभ्यास करायचा एकदा. ओके, त्यानंतर असतं तुम्हाला सॅनिटरी वर्क मध्ये असतं तुमचा चेंबर. चेंबर जर तुम्हाला जायचं असेल तर जर तुमचा फ्लो आतमध्ये आला आणि तिथून तुम्हाला दुसरीकडे न्यायचं असेल किंवा साफ करायचं असेल तर चेंबर वॉल घ्यायची, खाली बेड काँक्रीट मध्ये पाईप टाकायचा, पाईप सोबत वॉल घ्यायची, वॉल सोबत म्हणजे जे काही येणारं मटेरियल आहे किंवा किचनचं असेल किंवा कुठलं असेल, वॉशरूमचं असेल, बाथरूमचं असेल, तर ते आउटलेटसाठी आपल्याला प्रत्येक काही अंतरावर चेंबर द्यावं लागतात. म्हणजे जर काही प्रॉब्लेम आले तर या चेंबरच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरीकडे फोडावं लागणार नाही, तोडफोड होणार नाही, म्हणून याची डायग्राम आपण सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. नेक्स्ट, आणि ही असते आपली हाऊस ड्रेनेज सिस्टीम. हाऊस ड्रेनेज सिस्टीम मध्ये जर आपण लक्षात घेतलं तर आपलं फाउंडेशन वर्क आहे, पाणी रूफ मधलं पाणी आपल्याला कलेक्ट करायचं आहे बाहेरपर्यंत, सर्व्हिस युटिलिटी बिल्डिंग मधली, तर रेन वॉटर हार्वेस्टिंग सुद्धा आपल्याला करता येतं. म्हणजे आपल्याला इथे जर सम्पवेल असेल तर सम्पवेल मध्ये आपल्याला काय येतं, वॉटर वाढवता येतं रेन वॉटर हार्वेस्टिंग करून. त्यानंतर जर वेस्ट वॉटर असेल तर वेस्ट वॉटर डायरेक्ट ड्रेनेज सिस्टीम मध्ये जाऊन सोडता येतं. कॅच वॉटर जर आपल्याकडे येत असेल तर कॅच वॉटर आपल्याकडे स्टोअर करून ठेवता आलं पाहिजे, बरोबर. याच्यासाठी हा सर्व्हिस प्लॅन आपण तुम्हाला दाखवत आहे. ओके, अशा पद्धतीने आपण इथे मॅक्झिमम काय केलेलं आहे, कव्हर केलेलं आहे. ओके, तर अजून तुमचा अभ्यास इतका जरी अभ्यास तुम्ही कव्हर केला 2 दिवसात 3 दिवसात तर तुमचं काय होईल, अभ्यास आणि पेपर अतिशय चांगला जाईल. पण टेक्निकली अभ्यास करायचा, टेक्निकली म्हणजे विथ टेक्निकल टर्म्स आणि डायग्राम आणि नंतर थिअरी, अशा पद्धतीने जर तुम्ही गेले तर हा संपूर्ण पेपर इझी गोइंग मध्ये तुमचा निघेल. ओके, ठीक आहे. तर अशा पद्धतीने मग आपण इथे थांबूया आणि नेक्स्ट याच्यामध्ये आपण इकडे बघूया.